अयोध्या इथे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहतंय. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या मंदिरामध्ये होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला देणं काही हिंदू संघटनांकडून सुरू आहे. निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं काय करायचं हा प्रश्न अनेक कुटुंबांना तसेच परिवारांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही जालन्यातील ज्योतिषतज्ञ डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांच्याकडून जाणून घेतलं. पाहूयात. नमस्कार, मी राजेश महाराज सामनगावकर, सद्गुरू श्री ज्योतिष कार्यालय जालना, आझाद मैदान सिव्हिल क्लब. आज आपल्यासमोर येणाऱ्या 22 तारखेला संपूर्ण विश्वामध्ये असणारा दिवाळी सण आपण जो साजरा करणार आहे, प्रभू रामचंद्राची 500 वर्षानंतर आपल्या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतवासियांनी पूर्ण विश्वाने दिवाळी सण साजरा करायचा आहे, दिवे लावायचे आहे. त्या ठिकाणी दिवाळीसारखं संपूर्ण आपलं घर सजवायचं आहे, मंदिरं सजवायची आहेत, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं आहे. प्रभू रामचंद्रांनी अयोध्यावरून प्रत्येकाला आमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्याचे काही अक्षता कलश प्रत्येक जिल्ह्यावाईज आलेले आहेत. त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये देखील हे कलश आले होते. बडी सडक येथील राम मंदिरामध्ये ह्या कलशाचं पूजन केलं गेलं आणि हे कलशाची अक्षता संपूर्ण परिवाराला, जिल्ह्याला, प्रत्येक गावाला, प्रत्येक लोकांपर्यंत ही अक्षता संघाने पाठवलेली आहे. ही अक्षता आपल्याकडं सांभाळून ठेवायची आहे. जोपर्यंत आपण अयोध्यामध्ये जात नाही तोपर्यंत ही अक्षता देवघरामध्ये ठेवून त्याचं पूजन करायचं आहे. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आलेला आहे. ज्या दिवशी आपण अयोध्याला जाऊ ती अक्षता बरोबर घेऊन जावी. प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन ती अक्षता त्यांच्या चरणावर समर्पित करावी आणि त्यांचा नमस्कार करून आशीर्वाद त्यांचा प्राप्त करून घ्यावा. प्रभू रामचंद्र गेल्या 500 वर्षापासून बिना मंदिराचे होते आणि हा जो उत्सव साजरा होत आहे हा न भूतो न भविष्यती असा हा उत्सव आहे. त्यामुळे सर्वांनी ह्या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला आपल्या घरामध्ये अत्यंत आनंदाने, उत्साहाने गुढ्या उभारायच्या आहेत. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत दिवाळीसारखा सण आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे, असं आवाहन मी जालना जिल्ह्यातर्फे भगवतीपुरे संघातर्फे आपल्याला करतो. अयोध्या इथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षता या आपल्या देवघरामध्ये ठेवाव्यात. प्रभू श्रीरामांचं रूप म्हणून त्यांचं नित्यपूजन करावं व ज्यावेळी आपण अयोध्या इथे देवदर्शनासाठी जाऊ तेव्हा त्या अक्षता प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण कराव्यात, असं डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.